पाण्यात अंगठी शोधली म्हणजे संसारात जिंकणार आहे ही बाई. असं असतं का कधी? चला आता नवीन सुनेचं बारसं करूया. अहो म्हणजे तिचं नाव नाही का बदलायचं. ही बघा आलीच अंजली. अगं तायडा श्री कुठे आहे? बोलव ना त्याला. हो बोलवते. श्री, ए श्री, ये ये ये. झाला ना सगळा विचार करून? श्री आम्हालाही कळू दे काय नाव ठेवणार आहे. आता अंजलीचं नवीन नाव. ए थांब थांब. अरे असं नाही सांगायचं. तुझ्या हातातली अंगठी आहे ना ती का? हा आणि त्या अंगठीने त्या तांदळावर नाव का जे तू ठरवलंयस. पद्मजा. छान नाव आहे हो. हो नाहीतरी असं नाहीतरी तसं. हो तू काय विचार करतेस हे मी समजू शकते. हे बघ हे घर कायम या घरच्या लक्ष्मीच्या नावानं ओळखलं जायला हवं. आजपर्यंत ते पद्मजाच्या नावानं ओळखलं जात होतं. तू आलीस या घरची लक्ष्मी बनून. मग हे घर तुझ्या नावानं नको का ओळखलं जायला? क्या बात आहे अंजू, हे सगळं तू केलंस? काय सांगतेस? मस्त मस्त केलंस घर. मस्त आहे ना घर. अगदी मस्त. या घराला नाव काय द्यायचं आता? बरं द्यायचं घराला नाव काय द्यायचं? हा देऊन टाक अंजलीचं घर. म्हणजे काय? आपले दोन्ही हात असे कर बघू. हे म्हणजे ओंजळ म्हणजेच अंजली. पण आपली ओंजळ आहे ना ती सतत अशी धरून बसायचं नसतं आणि त्यात नेहमी दुसऱ्याकडनं काही घ्यायचं पण नसतं. म्हणजे चॉकलेट. हा पण आपण सतत लोकांकडनं घेत बसायचं नाही. आपण जेवढं लोकांच्याकडनं घेतो ना त्यापेक्षा जास्त त्यांना द्यायचं. मी कुठून देणार बाबा, माझ्याकडे काहीच नाहीये. अंजू आपल्याकडे ना दुसऱ्याला देण्यासाठी खूप आनंद असतो, तो देत राहायचा. हो देईन मी. तुझ्या कृपेने माझ्या आयुष्यात माझी पद्मजा पुन्हा आली आणि आता तिला माझ्यापासून वेगळं नाही होऊ देणार मी. आता आयुष्यभर पद्मजा माझ्या सोबतच राहू दे. वा काय करतोयस तू? तुझं तुला तरी नीट कळतंय की नाही कोण जाणे. मी तुझ्याकडे नवीन घरासाठी ऍप्लिकेशन केलं होतं तर तू मला असं नवीन घर दिलंस. ठीक आहे पण माझंही ऐकून घे. माझी जुनी फाईल तशीच ठेव तुझ्याकडे. मला घर घ्यायचंय आई बाबांसाठी. तू विल यू मॅरी मी? हे बोलायला आणलं होतं तिथे. मॅरी मी. आपलं लग्न झालंय श्रीकांत कालच. मला आयुष्यभर तुझ्या सोबत राहायचंय कायम. काय सांग तुझं माझ्यावर प्रेम आहे? श्रीकांत प्लीज मॅरी मी. अशीच लाजली होती पद्मजा.